नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया या घटकावरील प्रश्न. तर आपण आत्तापर्यंत स्कॉलरशिपला विचारलेले जे काही प्रश्न आहेत 2017 पासून 2024 पर्यंत त्यामधील अपूर्णांक या घटकावरील सर्व प्रश्नांचा आपण समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट या घटकावरती राहणार नाहीये. चला तर सुरुवात करूया आपण. 2024च्या स्कॉलरशिपसाठी विचारलेला हा प्रश्न आहे पहा. दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती? आणि दिलेले आहेत आपल्याला अपूर्णांक 1/4, 1/7, 1/8, 1/2 आणि 1/5. तर यामध्ये आपल्याला काय करायचं, अगोदर चढत्या क्रमाने लावायचे. मग त्यांचा जर आपण चढता क्रम पाहिला, ठीक नाही, चढता क्रम जर पाहिला तो कसा होईल बरं? आता या ठिकाणी पहा, अंश जो आहे तो समान आहे. अंश जर सारखा असेल तर ज्याचा छेद मोठा तोला, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला चढत्या क्रमाला काय लागतं, सुरुवातीला लहान घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याला कोण येणार आहे, 1/8 हा सर्वात लहान राहील. त्याच्यानंतर कोण येईल, 1/7. त्यानंतर कोण येईल पहा, 1/5. नंतर 1/4 आणि नंतर 1/2. तर हे लक्षात आलं का मित्रांनो? अंश समान असेल तर छेदामध्ये कसं लक्षात ठेवायचं, ज्याचा छेद महान म्हणजे मोठा तो लहान, ज्याचा छेद महान तो लहान, असं. मग लहान, नंतर त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा आणि असं करत करत हा सर्वात मोठा. तर हा चढता क्रम झाला पहा. आता तुम्हाला काय करायचे, शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट. आता शेवटचा अपूर्णांक आहे ते शेवटून दुसरा म्हणजे कोणता, तो येतो 1/4. त्याची दुप्पट आपल्याला करायची म्हणजे 1/4 ला 2 ने गुणायचं, बरोबर ना? 1/4 ला 2 ने गुणणे म्हणजे 2 ने याला भागायला लागेल. बे एक बे, बे दुने 4, म्हणजे किती उत्तर आलं पण 1/2 आपलं उत्तर येत आहे, जे की पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 2024चा आहे. 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? आता 14/35 आहे बघा, 14/35 ह्याला भाग जात असेल तर देऊन घ्यायचं, म्हणजे आपल्याला सोपं जातं बा. कितीने 14 आणि 35 कोणाच्या 7च्या पाड्यात आहेत. 7 दुने 14, 7 5 35, म्हणजे 2/5. सममूल्य अपूर्णांक म्हणजे आता समजा 2/5 आणि हे सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहेत, म्हणजे याला कोणत्याही संख्येने गुणा, खाली पण गुणला तरी चालेल, ठीक आहे. मग दोन्हीला जर एका संख्येने गुणला अंश आणि छेदाला, तर जो मिळणारा अपूर्णांक असतो तो सममूल्य अपूर्णांक असतो. आता आपण पर्यायाकडे बघू. पहिला पर्याय बघा, छेद समान आहेत, वजाबाकी 3तून 2 गेला, 1/7. याचं उत्तर 1/7 आलं. आहे का याचा सममूल्य? नाहीये. त्याच्यानंतर 8तून 6 गेले 2 आणि छेद किती, 5. बेरीज किंवा वजाबाकी करताना आपल्याला काय करायचं असतं, छेद जसाच्या तसा लिहायचा, समान छेद असेल तर, है ना. आणि अंशाची काय असेल, बेरीज किंवा वजाबाकी करून घ्यायची. 8तून 6 गेले 2/5, म्हणजे हे येत आहे पहा. इकडे बघा, 4 आणि 3 7 आणि छेद 5 नाही येते. त्याच्यानंतर 5 आणि 2 7/7, म्हणजे त्याचं उत्तर 1 येत आहे. आपल्याला सममूल्य अपूर्णांक लागत होता, तर आपला 2/5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर येतोय पहा. हा सुद्धा 2024ला विचारलेला प्रश्न आहे पहा. खालील अपूर्णांकाच्या जोड्यामधील चौकटीत आपल्याला चिन्ह दिलेत, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, इज इक्वल टू. यापैकी कोणते चिन्ह योग्य ठरतील? आणि आपल्याला असे दिले 3/4, 6/8, 7/9. आता बघा, 3/4 आणि 6/8 मध्ये जर पाहिलं ना, तर तुमच्या लक्षात येईल हे सममूल्य येतं. जसं की 3 दुने 6, 4 दुने 8, म्हणजे याला काय केलं आपण, फक्त एकाच संख्येने गुणले म्हणून हे काय झाले, सममूल्य आहेत, म्हणजे दोन्ही इक्वल आहेत आपल्याला म्हणता येईल. किंवा बघा, लक्षात ठेवण्यासाठी 8 त्रिक 24 आणि 6 चौक 24. तिरकस गुणाकार जर सारखे येतो तर ते सारखे आहे, म्हणजे पहिलं बरोबरचं चिन्ह असलं पाहिजे. आणि आपल्याकडं 4 पर्यायापैकी इथं आणि इथं 2 ठिकाणी. चला पुढे पण बघू आपण. आता हे 2 पर्याय तर गेलेच आपले. आता 6/8 आणि 7/9 मध्ये सुरुवातीचा तिरकस गुणाकार करा, 6 9 54, आहे का नाही. आणि दुसरा तिरकस गुणाकार किती होईल, 8 7 56. मग मोठा कोणता आहे, 56 मोठा आहे, 54 लहान आहे, म्हणजे असं चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजे हे चिन्ह जे की आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते पहा. पर्याय क्रमांक 4 आपला अगदी बरोबर येतोय. हा सुद्धा 2024ला विचारलेला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा, जवळजवळ प्रत्येक वर्षी 4 ते 5 प्रश्न हे अपूर्णांकावर आधारित आहेत. काही काही ठिकाणी 6 वेळेस पण आलेले इथं, म्हणजे 6 प्रश्न आलेले इथं. त्यामुळे तुम्हाला हा घटक करणं खूप महत्वाचं आहे पहा, म्हणजे तुमच्या सहज स्कोर वाढणार आहे. आता हा जो आहे प्रश्न व्यवस्थित बघा काय. या ठिकाणी आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत, रेखांकित भाग पण केलेला आहे, आणि त्यांची आपल्याला बेरीज किती आहे असं विचारले. आता तुम्ही म्हणताल आकृत्यावरून कसं काढायचं, तर बघा सिंपल आहे. आता इथं जर पाहिलं तर सुरुवातीला किती भाग समान येतं, 1 2 3 भाग समान आहेत.
जेवढे का भाग केलेले आहेत ऑलरेडी ते खाली लिहायचे आणि त्याच्यापैकी रेखांक किती आहे? एकच आहे, म्हणजे तो झाला 1/3. येते एक लक्षात? एकदम सोपं आहे पहा, हा 1/3. त्याच्यानंतर प्लस पुढे बघा भाग किती आहेत अगोदर? 1 2 3 4 5 6 7 7 भाग आहेत, मग छेदस्थानी 7 लिहायचे. त्याच्यापैकी किती रंगवलेले आहेत? 3, म्हणजे 3/7. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढचा जो आहे 3 नंबरची आकृती, टोटल किती भाग येतं? 4, ते खाली लिहायचे आणि रंगवलेले किती येतं? 3, म्हणजे 3/4. आता या सगळ्यांची फक्त आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे. आता बेरीज करताना वाटल्यास आपण अगोदर ह्या दोघांची करून घेऊ. बेरीज कशी करायची? आता छेद समान नाहीये, मग तिरकस गुणाकार 7 आणि 1चा गुणाकार 7 1 7. त्याच्यानंतर बघा दुसरा 3 त्रिक 9 आणि खाली दोघांचा गुणाकार करायचा 3 7 21 आणि पुढचे 3/4 मी जसे तसे लिहितो. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पहा, हे 9 7 किती झाले? 16/21 आणि पुढे किती? 3/4. चला परत करू पुढे. आता ह्या दोघांची बेरीज करायची. आपण सुरुवातीला काय केलं माहिती का? ह्या दोघांची बेरीज करून घेतली. बेरीज करता येत असेल तुम्हाला छेद समान करून किंवा या पद्धतीने बरा, काय हरकत नाही. आता इथं पण या दोघांची बेरीज करताना छेद समान नाही, इथं पुन्हा तसंच 16 आणि 4चा 16 चौक 64 अधिक 21 त्रिक किती? 63. पहिला तिरकस गुणाकार आणि दुसरा तिरकस गुणाकार आणि खाली दोघांचा गुणाकार 21 चौक किती होतात? 84. झालं पहा. आणि आपल्याला हे सोडवायचं आहे. मग त्यांची बेरीज करा. किती होईल? 4 आणि 3 7 6 आणि 6 12 127/84. म्हणजे आपलं बघा पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आलेला आहे. येते लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 2023ला विचारलेला आहे. 0.17 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही? लिहिता येणार नाही असं आपल्याला विचारलंय पहा. जे 0.17 आहेत पहा, ते आपल्याला कसे लिहिता येणार आहेत? आता मी समजा वरती जर 17 लिहिलं तर खाली काय करावं लागेल आपल्याला? पॉईंटच्या पुढं 2 अंक आहेत, मग आपल्याला एकाच्या पुढं 2 शून्य द्यावं लागेल, म्हणजे 17/100 असं लिहिता येईल. बरोबर की नाही? आता 17/100ला आपल्याला कसं लिहिता येईल? 17 म्हणजे काय? 10 अधिक 7 असं पण लिहू शकतो आणि खाली किती? 100 असं लिहायला हरकत नाही. त्याच्यानंतर आपण ह्या दोघांना सेपरेट छेद सुद्धा देऊ शकतो, म्हणजे 10/100 अधिक 7/100 असं सुद्धा लिहायला हरकत नाही. म्हणजे आपण हे पहिला पर्याय आहे लिहू शकतो, हा दुसरा जो पर्याय तो सुद्धा लिहू शकतो, तिसरा पर्याय सुद्धा लिहू शकतो, मात्र हे लिहू शकत नाही. याचं कारण आहे पहा, यांची जर बेरीज करायला गेलं 10 अधिक 7/100 तर आपल्याला काय करावं लागेल? 10ला छेद नाहीये, मग 100 आणि 10चा गुणाकार 1000 अधिक 7 1000/100 असेल, म्हणजे आपल्याला हा पर्याय लिहिता येणार नाहीये. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. येते एक लक्षात पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, हा 2023लाच आहे. खालीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो? म्हणजे 4 पैकी वेगळं शोधायचं आहे आपल्याला थोडक्यात. आता त्यासाठी तुम्हाला एक अपूर्णांकाच्या रूपात अगोदर लिहावं लागेल, मग तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा या ठिकाणी अगोदर बघा, हे अपूर्णांकाच्या रूपात लिहायचं जर म्हणलं, इथं रेखांकित भाग आपल्याला शोधायचा. तर बघा अगोदर एकूण किती भाग केलेत याचे? 1 2 3 4, खाली 1 2 3 4 म्हणजे 4 चौक 16. छेदस्थानी किती लिहितो मी? 16. त्यापैकी रंगवलेत किती? 4, म्हणजे 4/16. याला आपण संक्षिप्त रूपात घेऊ. किती होईल बरं? 4 1 4 4 चौक 16. बरं, पहिलं झालं. हा, आता आपण दुसऱ्याकडे बघू. याचे किती भाग केलेले दिसत तुम्हाला? 1 2 3 4, 4 भाग केलेले आहेत एकूण. त्याच्यापैकी किती भाग रंगवलेत? 2. 2/4 म्हणजे किती उत्तर येणार ते? 1/2. बे 1 बे आणि बे 2 4, 1/2 येते. हे येतं 1/2. बरं, पुढे आपण बघू. ह्याचं जर आपण पाहिलं ना, तुम्ही म्हणता हे समान भाग दिसत नाहीत पहा, ह्याचा आणि याचे आहेत, ह्याचा आहे. मग इथं पण आपल्याला असं एक रेषा ओढून घ्यावं लागेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता त्याचे समान भाग होतील, आहे का नाही? ती आकृतीत दिलेली नाही प्रश्नपत्रिकेमध्ये. मग आता बरोबर समान भाग झाले. किती झाले समान भाग बघा? 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे छेदस्थानी किती? 8 आणि वरती किती? 2. 2/8 म्हणजे किती बरं? 2 का घेतले वरती? कारण 2 रेखांकित येतं, म्हणजे बे 1 बे बे चौक 8, हे आलं 1/4. बरोबर आहे. म्हणजे हे 1/4 आलं, 1/4 आलं, 1/2 आहे, म्हणजे हा पर्याय आपला असणार आहे. तरी पण आपण पुढचं काढून बघू. बघा हे किती येतं? 1 2 3 4 5 6, 6 आणि 6 12. छेदस्थानी किती असणार आहेत? 12 असणार आहे. बरोबर. आणि अंशस्थानी किती बरं? 3. 3/12. 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे हे पण 1/4 आलं, हे पण 1/4 येते, हे पण 1/4, मात्र हा किती आला? 1/2. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. आपल्याला वेगळा शोधायचा होता.
पुढचा प्रश्न आहे पहा, हा दुसरा 2023चाच आहे. खालील पर्यायातील अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता? चढत्या क्रमाने, आहे की नाही? आता याच्यामध्ये जर पाहिलं तर छेद समान आहे पहा. जर छेद समान असेल तर अंशाच्या बाबतीत कसं असतं, ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. म्हणजे आपल्याला चढता क्रम जर लावायचा असेल ना, सुरुवातीला लहान घ्यावा लागेल, नंतर मोठा, नंतर मोठा, नंतर मोठा. तर तुम्ही व्यवस्थित बघा, हे तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये सहज दिसतंय. 1, 5, 6, 11, 17. म्हणजे हा काय चढता क्रम आहे. 1/6, 5/6, 6/6. बाकी तुम्हाला कुठं दिसणार नाही त्या पद्धतीने. तर पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर आहे. येते लक्षात? त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, 2023चाच आहे. 4/7 अधिक इथं आपल्याला चौकट दिली आहे, छेद 8 बरोबर 53/56. चौकटीत येणारी संख्या पर्यायातून निवडायची. तर चौकटीत काय येईल पहा. इथं व्यवस्थित बघा, आपल्याला 4/7 आहे आणि पुढं बॉक्स आहे. मग आपण जर यांची बेरीज जर करायची असेल आपल्याला, तर इथं काय करावं लागतं, तिरकस गुणाकार करायला लागेल, कारण छेद समान आहे का नाहीये. मग 4 गुणले 8 किती होतं, 8 चोक 32 अधिक. आता इथं तिरकस गुणाकार करायचा आपल्याला, तो आपण नंतर करू. बघा खाली काय होतो, 7×8 = 56 बरोबर किती होणार आहे, 53/56. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला इथं अशी संख्या शोधावं लागेल की ह्या दोघांचा गुणाकार आणि नंतर त्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 53 यायला पाहिजे, बरोबर ना? मग आता 53 बेरीज येण्यासाठी 32 अधिक किती बरं 53. मग आपण ते काय करू, 53 मधून काय करू, 32 वजा करू. 3 2 गेले 1, 5 3 गेले 2, म्हणजे 21. थोडक्यात आता 7ला कितीने गुणावं लागेल म्हणजे 21 होईल. तर 7×21 म्हणजे इथं किती असायला पाहिजे, 3 असायला पाहिजे. बघा म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर येते. तुम्ही म्हणताल कसं, तुम्ही पर्यायामध्ये ठेवून बघत चला. समजा या ठिकाणी 4 ठेवले असते, आपण पहिला पर्याय ठेवला असता. इथं झाला 8×32, इथं झालं 7×28. 28 आणि 32 53 होतात का नाही, दुसरा पर्याय. असं करत करत 3 नंबरचा पर्याय बघा, 3 नंबरचा इथं 3 आहे ना, इथं 8×32 आणि 7×21 32 आणि 21 किती होतात, 53 होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला अगदी बरोबर येतोय. पुढील प्रश्न आहे आपल्याकडं, हा 2023चाच आहे. चौकटीत योग्य संख्या लिहा आणि आपल्याला दिले 5 अधिक 2/10 अधिक 4/100 अधिक 5/1000 हे पूर्ण. नंतर वजा दुसऱ्या कंसामध्ये 2 अधिक 1/10 अधिक 3/100 अधिक 2/1000 आणि कंस पूर्ण. आता तुम्ही याच्याकडे जर व्यवस्थित पाहिले ना, तुमच्या लक्षात येईल 2/10 म्हणजे 0.2 असते. आता छेदस्थानी 100 आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 नंबरचं घर आहे. छेदस्थानी 1000 आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 नंबरचं आहे. येते लक्षात? खाली थोडक्यात जेवढे शून्य ना, तेवढ्या क्रमांकाची ती संख्या असते. मग ही जी संख्या असते ना पूर्ण, ही कशी तयार होते बघा. 5 पूर्ण येतं, पॉईंट पुढं काय 2, 1 नंबरला 2 आहे, नंतर 4 आणि 5. एकदम सोपं. 5.245 ही संख्या तयार होते. तशीच ही संख्या पण तयार होणार. वजाबाकीचं चिन्ह मी देतो आणि पुढं काय होईल 2 पॉईंट, इथं काय होईल 1 3 2. बघा 1 3 2 लक्षात येते का बघा व्यवस्थित. एकदम सिंपल आहे. आणि यांची वजाबाकी करा. 5तून 2 गेले 3, त्याच्यानंतर 4तून 3 गेला 1, 2तून 1 गेला 1 पॉईंट, 5तून 2 गेले 3, 3.113 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला अगदी बरोबर येतोय. पुढील प्रश्न आपल्याकडे पहा 2023चे. 47/3 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. आपल्याला कशात करायचंय, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. मग 47 आता पहा ऑप्शन कडून गेले ना तर सोपं पडेल तुम्हाला. बघा इथं 3 आणि 15चा गुणाकार, 15 त्रिक 45, 45 आणि 4 किती होतात, 49/3 होतात. म्हणजे पर्याय चुकला. तुम्हाला येतं ना करता, याच्यामध्ये रूपांतर करायला सोपं जातं, कारण या दोघांचा गुणाकार करायचा असतो आणि हा अंश त्याच्यामध्ये मिळवायचा असतो. जसे की 3 आणि 15चा गुणाकार 45 आणि त्याच्यामध्ये 4 मिळवा 49 झाले, जे की नाही 49/3. चला पुढे. इथं तर छेदस्थानी 15 आहे. इथं जरी तुम्हाला असं वाटत असेल 15 त्रिक 45, 45 आणि 2 47 होतात, मात्र छेदस्थानी 15 आहे ना, जे की आपल्याला नको आहे. छेदस्थानी किती आहे 3. नंतर पुढे पहा 12 2 24. आता छेदस्थानी 2 इथं विषय संपला. इथं बरोबर येते पहा 15 त्रिक 45 आणि हे 2 47 आणि खाली किती 3 म्हणजे 47/3 हे बरोबर येत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला अगदी बरोबर येतोय. पुढील प्रश्न आहे पहा, हा 2022चा प्रश्न आहे. 3/4 अधिक 5/6 अधिक 5/8 बरोबर किती. इथं आपल्याला सरळ सरळ 3 अपूर्णांक दिलेले आहेत
आणि तिन्हींची बेरीज करायची फक्त. आता तुम्ही म्हणता तिन्हींची बेरीज कशी करायची? 5 6 आणि 5 8 बरोबर ना, आणि 3 4. तर तुम्हाला बघा छेदस्थानी बघा 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे. आता तुम्ही एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. 4 6 आणि 8 ह्या तिघांच्या पाड्यात असणारी एक लहानात लहान संख्या शोधायची. म्हणजे थोडक्यात लॉसेट म्हणतो आपण त्याला. जी 4च्या पण पाड्यात आहे, 6च्या पण पाड्यात आहे आणि 8च्या पण पाड्यात आहे. आता तुम्ही काय करा, थोडक्यात आज सगळ्यात मोठा आहे 8 आहे ना, मग 8चा पाडा म्हणा. 8 1 8, 8 2 16 आहे का? नाही. 8 3 24. येस, 24 हे तिघांच्या पाड्यात येतात. मग आपण काय करायचं माहिती का? 24 खाली लिहून टाकायचे कॉमन. मग आता काय करायचं? 24 करण्यासाठी 4ला कितीने गुणावं लागलं असतं बरं? 6ने गुणावं लागलं असतं ना. 4 7 24. मग याला पण 6ने गुणायचं. 6 त्रिक झाले 18 झालं पहिलं. दुसरं परत. आता याची 24 करायचं असेल तर किती गुणावं लागेल? 6 चोक 24 4ने, आहे की नाही? मग इथं 5ला पण 4ने, 5 चोक किती झाले? 20. त्याच्यानंतर पुढे पहा, इथं 8ची 24 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल? 3ने. मग इथं पण 3ने, 5 त्रिक 15 झालं. आणि यांची बेरीज करून घेऊ आपण तिघांची. 15 आणि 20 35. 35 आणि 18 किती झाले बरं? 53. 53 छेद 24. आता 53 छेद 24 ऑप्शनमध्ये दिसतंय का कुठं? नाहीये. मग आपण काय ऑप्शन कडून बघा, आता 53 24 उत्तर येणार. जसं की इथं 24 5 120 होतात. खूपच लांब चाललंय, नाहीये. इथं 13 छेद 18 नाहीये. छेदस्थानी 18 येते, 18 1 18 3 21 छेद 18 नाही येते पहा. इथं बघा 24 दुने 48. 48 आणि 5 किती झाले? 53 छेद 24. म्हणजे हा पर्याय आपला अगदी बरोबर येते. समजतंय ना? म्हणजे आपलं असं उत्तर आलंय. इकडं मात्र देताना त्यांनी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेला आहे. असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचंय. आता पहा, हा प्रश्न 2022ला विचारलेला आहे. खूप फेमस प्रश्न आहे पहा, बऱ्याच वेळा आलेला आहे. म्हणजे या प्रकारचा प्रश्न. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल? सगळ्यात शेवटी मी तुम्हाला या प्रकारचा एक प्रश्न देणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्ही सोडायचा तो. 3/4 या अपूर्णांकामध्ये आपल्याला 3/4 मध्ये किती वेळा 3/4 मिळवावं लागेल, म्हणजे येणारं उत्तर किती आलं पाहिजे? बेरीज 3. आता एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची. काय? छेदस्थानी इथं किती आहे? 4 आहे. मग आपल्याला जे उत्तर येतं ना, त्याच्या पण छेदस्थानी 4 असलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आता तुम्ही म्हणता छेदस्थानी 4 कसं? उत्तर 3 येईल, मात्र छेदस्थानी 4 येईल अशी संख्या कोणती आहे? 4 त्रिक 12. म्हणजे बघा इथं तुम्ही 12/4 ही जी संख्या आहे ना, ह्याला काय होईल? 4ने 12ला भाग जाईल आणि 4 त्रिक 12 उत्तर किती येतं? 3. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे जो छेद असेल ना, त्या छेदाला काय करायचं? जी बेरीज म्हटलं त्यांनी गुणायचं थोडक्यात. येते का लक्षात काय म्हणतोय मी? आपल्याला थोडक्यात 3 उत्तर आलं पाहिजे. म्हणजेच किती आलं पाहिजे? 12/4 हे उत्तर आलं पाहिजे. बरोबर ना? मग आता 12/4 येण्यासाठी 3 आता छेद सोडून द्या. छेदचं सामान आहे आपल्याला, तोच येणार आहे. आता 12 आलं पाहिजे. मग याच्यासाठी किती? 3 किती? 3/4 अधिक परत 3/4 अधिक परत 3/4. बघा 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12. 12/4 येते. म्हणजे ह्या 3/4 मध्ये आपण किती वेळा मिळवले? आता हे त्याच्यात धरायचे नाही, कारण हे दिलेले इथं. आपण किती वेळा मिळवले? 1 2 3. 3 वेळा मिळवले फक्त. येते का लक्षात? म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 3च वेळा मिळवले पहा. पुढील प्रश्न आपल्याकडे पहा, हा 2022चा आहे. खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही? बघा, आणि आपल्याला ऑप्शन दिलेत. म्हणजे रेखांकित, इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बघा, रेखांकित न केलेल्या भागाचा. मग आपण रेखांकित न केलेला भाग बघा. अगोदर एकूण भाग किती येतं तुमच्या लक्षात येईल? 1 2 3 4 5 6. एकूण 6 भाग आहेत, छेदस्थानी 6. त्यातल्यात रेखांकित न केलेले किती येतं? हे 2 आणि हे 2 म्हणजे 4. 4/6. आता 4/6चा सममूल्य अपूर्णांक नसणारा शोधायचा आपल्याला. त्यासाठी आपण याला आता पाहिलं तर आहेच आहे. आपल्याला नसणारा शोधायचा आहे. ह्याला जर आपण ह्याला केलं, काय म्हणतो आपण त्याला? संक्षिप्त अपूर्णांकामध्ये घेतलं तर काय होईल? 2 दुने 4 2 त्रिक 6 याने भाग दिला ना. 2 दुने 4 2 त्रिक 6 मग 2/3 हा सुद्धा सममूल्य आहे. त्याच्यानंतर इथं बघा 8/12च्या बाबतीत जर पाहिले ना, 4ने भाग जातोय. 4 दुने 8 4 त्रिक 12. इथं सुद्धा किती येतोय? 2/3 येतोय. म्हणजे हा पण सममूल्य आहे. मात्र हा जो आहे ना पर्याय क्रमांक 3, तो सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की कोणता अपूर्णांक दर्शवत नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येते पहा. पुढील प्रश्न आहे पहा, 2021ला विचारलेला आहे. 5.3/7 अधिक 6.4/7 बरोबर किती?
आता एकदम सोपा प्रश्न आहे. आता तुम्ही अगोदर काय करा, हे 5 आणि 6ची बेरीज करून घ्या. 5 आणि 6 किती होते? 11. हे सेपरेट झाले. अधिक त्याच्या पुढे जर तुम्ही पाहिले ना, हे राहिले 3/7 आणि 4/7 यांची बेरीज करून घ्या. आता हे 11 जसे तसेच. आता इथं छेद समान आहे. 3 आणि 4 7/7 आणि 7/7 म्हणजे किती असतं? 1. म्हणजे 11 अधिक 1, 7ला 7 भागिले आणि 1, 11 ने किती झाले? 12. झालं उत्तर. पर्याय क्रमांक 3 आपला अगदी बरोबर येतोय. पहा पुढील प्रश्न पहा. 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 असं किती वेळा आहे? 1 2 3 4 वेळा. 1 2 3 4 5 6 वेळा आले हे की नाही? हा 2021चा प्रश्न आहे. त्यांची बेरीज विचारली. तर सरळ सरळ पहा, छेद समान आहे की नाही? छेद समान आहे तो एकदाच घ्यायचा आणि वरची बेरीज बेरीज काय? 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16 आणि 4 20 आणि 4 24 किंवा 4 सक 24. 24/3. आता 24/3 पर्याय आहे का? नाहीये. मग 3 ने भाग द्या. 3 1 3 3 8 24. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 8. जे की पर्याय क्रमांक 4 तुम्हाला बरोबर दिसतोय. पहा पुढचा प्रश्न आहे. पहा 7/9 5/9 2/9 8/9 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? पहिल्या व तिसऱ्या. आता अगोदर चढता क्रम लिहायचा. चढता क्रम आता आपण सुरुवातीला पाहिले. पहा आता छेद समान आहे की नाही? मग छेद समान असेल तर काय? ज्याचा अंश लहान तो लहानच असणार आहे की नाही? ज्याचा अंश लहान तो लहान आणि नंतर मग ज्याचा अंश मोठा तो मोठा मोठा होत चालणार. छेद समान असेल तर. मग आता चढता क्रम करायचा म्हणजे अगोदर लहान घ्यायला लागेल. म्हणजे 2/9 नंतर आपण घेणार 5/9 नंतर किती घेणार? 7/9 आणि नंतर किती घेणार आहे आपण? 8/9 बरोबर ना? 2 5 7 8. ओके. आता आपल्याला त्यांनी काय म्हटले? पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. पहिली संख्या आहे 2/9 आणि तिसरी काय? 7/9. आता छेद समान एकण्याचा एकदाच घ्यायचा. 2 आणि 7 किती झाले? 9. 9/9 म्हणजे उत्तर किती येणार आहे? 1. झालं. पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर आहे. समजते ना? छेद समान आहे एकदाच घेतला. 2 आणि 7 9 होतात. 9/9 म्हणजे 1. पर्याय पहिला बरोबर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे. पहा हा 2021ला विचारलेला आहे. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आणि दिले 8/10 8/100 8/1000 8/10000. आता या ठिकाणी जर पाहिले ना, अंश समान आहे. आता अंश जर समान असेल ना, तर छेदामध्ये जो सर्वात लहान तो मोठा असतो. येते लक्षात? कारण 10 ने भागल्याने त्याचं फक्त 0.8 येईल. याचं 0.08 येईल. समजतंय का? आपल्याला सर्वात मोठा शोधायचा होता ना, मग आपल्याला काय करायचं? ज्याचा अंश लहान तो मोठा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर येतोय. पहा त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे आहे. 2021ला विचारलेला आहे. खालीलपैकी कोणती आकृती 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो किंवा दर्शवते? आता आपल्याला आकृती दिल्या आहेत. पहा आता आकृत्या मी काढलेल्या स्वतः. तुम्हाला लक्षात आलं असेल. प्रश्न एवढे लिहावे लागतात, आकृत्या काढाव्या लागतात, मग व्हिडिओ बनावा लागतो. तर तुम्ही व्हिडिओ जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करत चला. पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, आहे की नाही? आणि आपलं चालूच आहे प्रश्न सोडायचं काम. आता इथं म्हटले 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आपल्याला. मग आता तुम्ही जर प्रत्येक आकृतीकडे जर व्यवस्थित पाहिलं, हे जे 4 भाग येतं आणि त्याच्यापैकी 1 भाग रंगवला आहे म्हणजे 1/4 त्याचा आहे का? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक 12/60 आहे ना, तर तुम्ही काय करा? 12/60ला बघा भाग जातोय. 12 1 12 12 5 60 म्हणजे किती? 1/5. 1/5 तरी आला पाहिजे किंवा त्याच्या सममूल्य तर दिसला पाहिजे आपल्याला, आहे की नाही? 1/4 झाला. आता इथं बघा दुसरा पर्याय लगेच दिसतंय तुम्हाला. 1 1 2 3 4 5 भाग केलेले इथं आणि त्याच्यापैकी 1 भाग रंगवलेला आहे. म्हणजे हे पर्याय अगदी बरोबर आहे. 1/5. बाकीचं बघायची गरज पण नाही पडणार आपल्याला, आहे की नाही? कारण हे बरोबर येते. तरी पण बघा तुम्हाला पाहिजेच असेल तर याच्यामध्ये किती येईल? वरती 2 आणि खाली किती बरं? 1 2 3 4 5 6 7 8. 2/8 म्हणजे याचं उत्तर 1/4 येणार आहे. 2 ने भाग जाईल ना बेजवर तसं. आणि इथं जर पाहिलं तर वरती 3 असणार आहे आणि खाली किती येईल बरं? 3 आणि 3 6 2 8. 3/8. तर आपला पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. कसं? 12/60चा जो सममूल्य अपूर्णांक आहे की नाही? पुढील प्रश्न आपल्याकडे पहा. हा 2021ला विचारलेला आहे. सोडवा. मग तो काय बांधलेला नाही आहे की नाही? हे उजळून सोडायचं आपल्याला. 7/4 अधिक 3/4 गुणिले 4/3. आता या ठिकाणी बेरीज आणि गुणाकार आहे. तर आपल्याला याच्यामध्ये अगोदर काय करावं लागतं बरं? अगोदर गुणाकार करून घ्यावा लागतो. बॉडमॉस नियम आहे ना, तुम्हाला माहित असेल सर्वांना. अगोदर काय करायचं आहे की नाही?
आता बघा गुणाकार करत असताना या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही ह्या गुणाकार अगोदर करायचा आहे 3 चौक 12 खाली पण 3 चौक 12 12 किंवा 3 कॅन्सल 4 कॅन्सल म्हणजे 7/4 आणि पुढे किती राहिलं फक्त 1 शिल्लक राहिला. आता याची बेरीज कशी काढणार तर सरळ सरळ 4 ने याला गुणायचं 4 1 4 4 आणि 7 किती होतात 11 11/4 आपलं उत्तर आलं. नाही सर जमत तर याला 1/1 घ्या आणि छेद समान करून केलं तरी चालेल हे की नाही. पण सिंगल जर संख्या असेल तर ह्या छेदाने याला गुणायचं 4 1 4 आणि त्याच्यात ही मिळवायची 4 7 11 11/4 म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आलेलं दिसतंय. पुढचा प्रश्न आहे पहा 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 मिळेल हे की नाही. आता 2020 ला हा प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय आपल्याला दिलेले इथं. तर 1/7 मध्ये किती वेळा मिळवायचा तो म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे 7. बघा मागच सांगितल्याप्रमाणे मी आता तुम्ही पहा उत्तर 7 आलं पाहिजे. या ठिकाणी छेद किती आहे 7 आहे म्हणजे 7 7 49 49/7. तुम्ही म्हणा कसं काय का 7 ने जर 49 ला जर भाग दिला तर 7 7 उत्तर येते की नाही. उत्तर आपल्याला किती पाहिजे 7 पाहिजे. 7 पाहिजे म्हणजेच किती पाहिजे 49/7 पाहिजे. आता बघा 1/7 आहे आपल्याकडं. छेद जर समान असतो तो काही परत परत येत नाही ना एकदाच घ्यायचा असतो तो. आता आपल्याला अंश एकूण किती झालं पाहिजे 49 झाले पाहिजे म्हणजे याच्या पुढे 1/7 1/7 असं किती करावं लागेल एकूण 49 आहे ना टोटल 49 आहे त्याच्यापैकी एकच आपल्याकडे पहिला होता म्हणजे किती घ्यायला लागेल अजून 48 वेळा घ्यावा लागेल. किती वेळा घ्यावा लागेल 48 वेळा कारण 48 आणि 1 49 होणार आहे की नाही. 1/7 1/7 1/7 असं 48 वेळा घ्यावं लागेल आणि पहिला म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर येतोय पहा एवढं सोपं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 2020 ला विचारलेला आहे. या प्रकारचा प्रश्न आपण अगोदर घेतलाय पहा है ना 2024 ला. खालील अपूर्णांकाच्या जोडीतील चौकटीत हे चिन्ह आहेत पहा स्मॉलर दॅन ग्रेटर दॅन इज इक्वल टू यापैकी कोणते चिन्ह योग्य ठरतील आणि या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दिलेले 7/13 13/7 आणि 91/49. आता तुम्ही इथं जर व्यवस्थित पाहिलं ना तुमच्या लक्षात येईल 13 आणि 13 91 आणि 7 49 बघा ना म्हणजे सममूल्य अपूर्णांक आहेत दोन्ही बरोबर एक नाही. 13 ला 7 ने गुणलं 91 झाले 7 ला 7 ने गुणलं 49 झाले म्हणजे हे दोन्ही कसे येतं सममूल्य अपूर्णांक आहेत. राहिला प्रश्न इथं आता म्हणजे हे पण पर्याय कट झाला आपला आणि हे पण पर्याय कट झाला म्हणजे 1 आणि 3 पैकी. आता यांचं कसं करायचं तुम्ही म्हटलं तिरकस गुणाकार करा 7 49 आणि दुसरा तिरकस गुणाकार किती होईल 13 13 169 म्हणजे कोणता हा मोठा आहे 169 मोठा 49 पेक्षा म्हणजे आपलं हे चिन्ह बसणार आहे त्या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक आपला पहिला बरोबर येतोय. आलं लक्षात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा 2020 ला विचारलेला हा प्रश्न खालील आकृतीतील रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं दशांश अपूर्णांक पहा याच्यामधले 2 उत्तर तुम्हाला योग्य वाटत असतील मात्र आपल्याला जे उत्तर तालिका देईल त्याच्यामध्ये एकच पर्याय योग्य दिलेला आहे. तो कसा तुमच्या लक्षात येईल आपल्या कारण या ठिकाणी हा शब्द महत्वाचा आहे दशांश अपूर्णांक म्हटले त्यांनी हा व्यवहारी अपूर्णांक नाही त्याच्यामध्ये. आता बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर एकूण भाग किती आहे हे तुमच्या लक्षात तुम्ही मोजू शकता पटापटा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे एकूण 16 भाग आहेत. छेदस्थानी किती घ्यायचं 16 त्यापैकी किती 1 2 3 4 रंगवलेले आहेत म्हणजे 4/16. आता तुम्हाला लगेच हा पर्याय योग्य वाटेल किंवा त्याला जर भाग दिला 4 1 4 4/16 म्हणजे हा पण पर्याय योग्य वाटेल मात्र आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणले त्यांनी आहे की नाही म्हणजे 1/4 आपण घेतलं समजा याला भाग देऊन 1/4. आता 1/4चं जर आपण कशामध्ये रूपांतर केलं दशांश मध्ये रूपांतर केलं तर कसं करायचं 4 ने 1 ला भाग देऊ शकता तुम्ही किंवा बघा 1/4 आहे की नाही. आता आपल्याला छेदस्थानी काय करायचं एक तर 10 करा 100 करा 1000 करा जे असेल ते 4 ला कितीने गुणलं घेऊन आपल्याला 10 करता येतं का 4 ला नाही त्याच्यापेक्षा आपण काय करू त्याला 25 ने गुणू जेणेकरून 25 चोक 100 होणार आहे की नाही आणि वरती पण 25 करायचं म्हणजे किती होईल 25/100 आणि 25/100 म्हणजे किती 0.25 येते का लक्षात तुम्हाला. म्हणजे 4 पैकी एक भाग म्हणजे थोडक्यात चतकुर म्हणजे एकाचे समजा 0.25 0.25 0.25 असे म्हणून किती होतात 1 पूर्ण होतो की नाही
म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला अगदी बरोबर येतोय. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे 2019ला विचारलेला आहे. 312/1009 अधिक 706/2018 अधिक 344/1009 बरोबर किती? आता एवढ्या मोठ्या संख्या आहेत म्हणून लगेच घाबरून जायचं काही कारण नाही. एकदम सोपं आहे पहा. अगोदर ज्यांचा छेद समान आहे ते आपण घेऊ. या दोघांचा छेद समान दिसतोय तुम्हाला, बरोबर ना? तर आपण त्यांची बेरीज करून घेऊ. पहा, छेद समान आहेत आपण एकदाच घेऊ 1009 आणि दोघांची बेरीज वरची फक्त 4 आणि 2 6, 4 आणि 1 5 आणि 3 आणि 3 6 म्हणजे 312 आणि 344 यांची बेरीज आपण केली. किती आली ती? 656 आणि छेद 1009 एकदा घेतला. आता त्याच्यामध्ये कोण मिळवायचा राहिला? हा राहिला 706/2018 हा मिळवायचा राहिला. आता या दोघांची बेरीज करायची आपल्याला. आता तुम्ही याच्याकडे जर पाहिलं ना छेदाकडे व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येणार आहे. पहा, 2018 1009च्या दुप्पट येतं, आहे की नाही? आपल्याला छेद समान असावे लागतात ना, बेरीज वजाबाकी करायची जर असेल तर छेद समान पाहिजे. मग ह्या 1009ला जर आपण 2 ने गुणलं तर किती होणार आहे? ते 2018 होणार आहे. 1000चे दुप्पट 2000 आणि 9ची दुप्पट 18, 9 दुने 18, बरोबर ना? म्हणजे 2018 होणार आहे. आता खाली जर आपण 2 ने गुणतोय ना, वरती पण काय करायचं? 2 ने गुणायचं. आता छेद समान झाला की नाही? हा पण 2018 होणार आहे आणि हा पण 2018 होणार आहे. तो 2018 आपण एकदाच लिहायचा. आता राहिले ह्याचा गुणाकार 2 आणि 656चा गुणाकार पहा, बेसक 12. तुम्ही बाजूला करू शकताय. परत 2 पंचे 10 आणि 11, बरोबर का? बेसक 12, 2 हातचा आला होता 1, 2 पंचे 10 आणि 11 हातचा आला 1, बेसक 12 आणि 13, 1312. किती गुणाकार आला तो? 656 आणि 2चा गुणाकार 1312 आला. त्याच्यामध्ये परत किती मिळवायची? पुढची 706 मिळवायची, कारण छेद समान होता, आपण एकदाच घेतला. आता फक्त यांची बेरीज करायची आपल्याला. 6 आणि 2 8, 1 आणि 0 1, त्याच्यानंतर 3 आणि 7 10 हातचा आला 1 आणि 1 आणि 1 2, 2018/2018. पर्याय क्रमांक 4 आपला अगदी बरोबर येतोय. पहा, या दोघांची बेरीज आपण केली 2018. येते का लक्षात तुमच्या? एकदम सोपा प्रश्न होता. पहा, त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे पहा 2019ला विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? सममूल्य. आता अगोदर रेखांकितचा अपूर्णांक बघू आपण. एकूण भाग किती येतं बघा? 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भाग 8 आहेत. मग छेदस्थानी 8 घेणार. त्यापैकी रंगवले किती? 3. रेखांकित 3 आहेत, बरोबर आहे की नाही? 3/8. आता 3/8 आजचा सममूल्य अपूर्णांक कोणता येतोय? तर तुमच्या पर्यायाकडे पाहिल्या बरोबर लक्षात येईल. या ठिकाणी 33 आणि 88 कोणाच्या पाड्यात आहेत? 11च्या. म्हणजे 11 त्रिक 33 आणि 11 8 88. लगेच इथं आपलं उत्तर येते 3/8. याच्याशी सममूल्य आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. दुसऱ्या पर्यायाकडे जायची गरज नाहीये. पुढील प्रश्न पहा. आता हा सुद्धा 2019लाच विचारलेला प्रश्न आहे. 0.561 किंवा त्याला 561 म्हणत वाटल्यास हा दशांश अपूर्णांक कोणत्या 2 अपूर्णांकाच्या मध्ये आहे? कोणत्या 2 अपूर्णांकाच्या मध्ये आहे? आता ह्या प्रकारचं जर उत्तर तुम्हाला काढायचं असेल ना, तर एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला मी. इथं बघा, दशांश नंतर किती घरं येतं? 3 घरं येतं. तर आपल्या पर्याय जेवढे आहेत ना, त्या सगळ्या पर्याय पुढे काय करायचं? 3 घरं लावून घ्यायचे. तुम्ही म्हणता नसले तर बळबळ करून द्यायचे. तर तुम्ही काय करा, त्याच्या पुढे 0 द्या. इथं जसं की 1 घर आहे, मग अजून 2 शून्य द्या, म्हणजे 3 घरं झाले. इथं किती येतं? 2 आहेत. दशांश चिन्हाच्या नंतर मग अजून 1 द्या. लक्षात आलं काय करतोय मी? या ठिकाणी 0 द्यायचा. इथं पण बघा, इथं 0 दिला मी, इथं पण 1 0 दिला. पुढचे 0 पहा, दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती 0 दिले किंवा कमी केले काही फरक पडत नाही कडेचे. इथं ऑलरेडी 3 आहेत, नाही द्यायचा. इथं 2 आहेत, मग 1 0 देऊ आपण. इथं पण बघा 2 आहेत, अजून 1 0. इथं 2 आहेत, अजून 1 0. आता तुम्हाला लगेच क्लिक होणार आहे की 561 कोणामध्ये येईल? जसे की बघा, इथं 500 ते 560 याच्यामध्ये 561 येतो का? नाही येत, संपला. 500 आणि 600 यांच्या दरम्यान 561 येणार की नाही? कारण 501 502 503 504 असं करत करत 599 आणि नंतर 600 असतं. म्हणजे 561 यांच्यामध्ये येतंय, म्हणजे हे असणार आहे. पहा, त्याच्यानंतर इथं 562 ते 570 आहे, याच्यामध्ये येईल का? 62 आणि 70च्या मध्ये नाही येणार आहे. आणि इथं 560 आणि 570 यांच्यामध्ये 561 येणार आहे. म्हणजे हे 2 पर्याय योग्य आहेत. पहा, दोन्ही पर्याय आपले बरोबर आहेत. तुम्ही म्हणता इथं कसं काय? इथं 500 आणि 600 यांच्यामध्येच 561 असणार आहे, बरोबर ना? आणि इथं सुद्धा 560 आणि 570 यांच्यामध्ये सुद्धा 561 असणार आहे.
म्हणजे हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत उत्तर तालिकेनुसार. बरोबर आहे की नाही? पहा पुढील प्रश्न आहे. पहा 2018ला विचारलेला हा प्रश्न आहे. 6/18 या अपूर्णांकात 6/18 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? बेरीज किती पाहिजे आपल्याला? 3. म्हणजे 6/18 त्याच्यामध्ये 6/18 किती वेळा मिळवायचे? म्हणजे बेरीज किती आली पाहिजे? 3. आता पहा बेरीज 3 आली पाहिजे, पण आपल्याला छेद किती पाहिजे? 8 पाहिजे. मग वरती किती असणार आहे बरं? सॉरी 8 नाही 18. छेद किती आपला? 18 पाहिजे. मग 18 त्रिक 54 येते का लक्षात? म्हणजे 54/18 एवढं उत्तर आलं पाहिजे. 54ला 18 ने भागलं 18 त्रिक 54 म्हणजे 3. मग आता 54 उत्तर येण्यासाठी 6च्या पुढं अजून 6 किती वेळा घ्यावं लागतील बरं? आपल्याला माहिती आहे 6 9 54. 6 9 54 म्हणजे टोटल 6 किती? 9 वेळा लागणार आहेत. त्याच्यापैकी एक ऑलरेडी आहे, म्हणजे इथं किती अजून 8 वेळा घ्यावं लागतील. किती वेळा? 8 वेळा. प्रश्न समजतोय का? पुन्हा एकदा बघा. आपल्याला काय करायचं होतं? उत्तर 3 आलं पाहिजे. बेरीज किती आली पाहिजे? 3. बरं, मग आपल्याला छेद मात्र किती? 18. मग 18 जर छेद पाहिजे तर 3 येण्यासाठी वरती किती घ्यावं लागेल आपल्याला? 54. 18 त्रिक 54 म्हणजे 3. म्हणजे आता जर 54 आपल्याला आणायचे असतील तर 6 किती वेळा पाहिजेत? 6 9 54 9 वेळा. पण त्याच्यापैकी एक ऑलरेडी दिलेला असतो की नाही आपल्याला, त्याच्यामध्ये अजून किती मिळवायचे? 6/18 मध्ये अजून किती? तर अजून 8 वेळा मिळवायचे. म्हणून पर्याय आपला 3 बरोबर येतोय. पहा एकदम सोपा प्रश्न आहे. पहा 2018लाच विचारलेला आहे हा सुद्धा. 7/5 गुणिले 5/7 अधिक 1. इथं तोंडी उत्तर येते. पहा ह्यांचा गुणाकार जर करायला गेले तुम्ही तर 5 5 कॅन्सल होणार आहे. इथं 7 7 कॅन्सल होणार आहे. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? याचं उत्तर येईल 1. 1 आणि 1 किती झाले? 2. झालं. पर्याय क्रमांक 2 आपला एवढा सोपा आहे. पुढील प्रश्न पहा 2018ला विचारलेला आहे. 17/8 आणि 23/6 यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं? योग्य चिन्ह ठेवायचे. कोणतं मोठं आहे ते? तर जर ज्यावेळेस दोन अपूर्णांकात आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे ना, तिरकस गुणाकार करायचा. पहा पहिला 17 सक किती होतात? 17 5 85, 17 सक 102. ओके. त्याच्यानंतर 23/8 किती होतात? 184. आणि मग आपल्याला याच्यामध्ये मोठा कोणता आहे? 184 मोठा आहे, म्हणून आपल्याला हे चिन्ह तिथं देणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर येतोय. पहा आता हा प्रश्न पहा. हा प्रश्न 2018ला विचारलेला आहे. याला काही करून जमत नाही. याला व्यवस्थित सोडवायचं एका खाली एक ठेवून, आहे की नाही? इथं बेरीज आहे पहा काय सगळ्यांची. 8.8 8.08 8.008 8.0808 आणि 88.8. आता हे सगळ्यात अगोदर काय करायचं माहिती का? हे ज्या संख्या दिल्यात ना त्या व्यवस्थित मांडून घ्यायच्या. पहा मी काय करतो 8.8. नंतर त्याच्या खाली बघा, आता दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची. पहा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह म्हणजे किती येईल? 8 या ठिकाणी 8.08 आणि एका खाली एकच अंक द्यायचा. त्याच्यानंतर पुढे कोण आहे? 8.008 या पद्धतीने मांडणी करायची. पहा नंतर पुढे काय आहे? 8.0808 बरोबर. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी 88 म्हटल्यानंतर ते असे लिहावं लागतील ना आपल्याला 88 आणि मग पॉईंट पुढे किती आहे? फक्त 8 88.8 आणि या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची. आता याची बेरीज करताना तुम्ही म्हणता कसं काय करायचं बाबा? आता ज्या ठिकाणी तुम्हाला रिकामा दिसते ना त्या ठिकाणी तुम्ही 0 लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. पहा या ठिकाणी मी 0 लिहितो. जिथं जिथं रिकामा दिसतंय तिथं तुम्ही काय करायचे? 0 लिहून टाकायचे, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. आणि आता सरळ सरळ बेरीज करून घ्या त्यांची. इथं किती येईल? 8. इथं बघा 8. इथं 8 आणि 8 16. हातचा आला 1. 8 आणि 8 16 आणि 1 17. हातचा आला 1. इथं दशांश चिन्ह लगेच देऊन टाकायचं. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 8 45 आणि 1 41. हातचे आले 4. 8 आणि 4 12 म्हणजे 12 सॉरी 21 नाही 8 आणि 4 12 म्हणजे 121.7688 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 अगदी बरोबर आहेत. बघा घाई नाही करायची, असं चुका नाही झाल्या पाहिजे. तरी व्यवस्थित करायचं तुमच्या सहज लक्ष. फक्त दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह ठेवायचं आणि ज्याच्या खाली तोच अंक त्याचा आला पाहिजे, हे का नाही? या पद्धतीने. पुढील प्रश्न आहे पहा. हा 2017ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. इथे आपल्याला 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 हे दिले अगोदर कंस आणि त्याच्यामधून परत 4/7 वजा करायचे. आता इथं छेद सामान आहे ना, तर सरळ सरळ कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. पहा आता ह्या दोघांची बेरीज करून घ्यायची. 15 आणि 6 किती होतात? 21. 21/6
7. पुढे काय आहे? -2/7 हे कंसामध्ये आणि पुढे -4/7 आहे पहा. परत ह्या कंसातला अगोदर करून घ्यायचं. 21 मधून 2 गेले 19/7 आणि पुढे काय -4/7. आता 19 मधून परत 4 वजा करा. छेद समान आहे की नाही? 19 मधून 4 गेले 15/7 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर येतोय. आणि किंवा तोंडी पण करू शकतात. 15 21 21 मधून 2 गेले 19 हे झाले 19 आणि 19 4 गेले 15 15/7 अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकताय पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा 2017च आहे. चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. आकृती दिलेली आहे आणि त्याच्या समोर आपल्याला त्याचा अपूर्णांक दिलाय. आकृती समोर अपूर्णांक असं दिले पहा. आता इथं जर पाहिलं तर बरोबर 4 भाग आहेत आणि 1 भाग रंगवलेला आहे म्हणजे हा पर्याय योग्य आहे. आपल्याला चुकीचा निवडायचा आहे मात्र बरं. योग्य पर्याय निवडायचा का नाही? चुकीचा निवडायचा आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण किती भाग केलेले आहेत? 2 आणि 2 4 2 6 2 8 8 भाग केलेले आहेत आणि त्याच्यापैकी 2 रंगवलेले आहेत पहा. 2/8 म्हणजेच परत किती? बेक बे बेचोकाड 1/4 म्हणजे हे पण बरोबर आहे. हा सुद्धा योग्य आहे. त्याच्यानंतर पुढे पहा इथं जर पाहिले व्यवस्थित तुम्ही तर एकूण किती भाग येतं? 8 भाग येतं. 8 भाग 8च आहेत ना? हे 4 आणि हे 4 8 बरोबर. आणि त्याच्यापैकी रंगवले किती? 4 रंगवलेत म्हणजे 4/8 म्हणजे 4 1 4 4 2 8 हे किती असायला पाहिजे? 1/2 असायला पाहिजे. मात्र दिलंय किती? 1/4 म्हणजे हा पर्याय आपला चुकीचा आहे. आणि चुकीचा पर्याय आपल्याला तिथं पर्याय लिहायचे. समजतंय का? आपल्यासाठी तो योग्य आहे. त्याच्यानंतर पुढे हे जर आहेस हे 16 भाग आहेत खाली एकूण आणि त्याच्यापैकी 4 रंगवलेले आहेत म्हणजे 4 1 4 4 चौक 16 म्हणजे 1/4 बरोबर येते. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 आपल्याला तिथं गोलकार करायचे. येते लक्षात? पुढील प्रश्न आहे पहा आपल्याकडं 2017ला विचारलेला आहे. 4 अपूर्णांक दिलेत आपल्याला. 4/7 7/4 2/28 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला शोधायचा. सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. आता याच्यामध्ये समजा 2/28ला तुम्ही भाग पण देऊ शकता. 1/14 केलं तरी पण चालेल आहे की नाही? किंवा असं ठेवलं तरी हरकत नाही. आता पहा जर तुम्हाला सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे ना तर तुम्ही अशी तुलना करू शकता. ह्या दोघांमध्ये तुलना करा. ह्या दोघातला लहान शोधा. त्याच्यानंतर ह्या दोघातला लहान शोधा आणि जे येईल ना त्याच्यातला परत लहान शोधा. तुम्ही म्हणता कसं काय? आता हे 2 दिले तर तिरकस गुणाकार करा. 4 चोक 16 7 7 49 हा मोठा आहे. मग आपल्याला लहान शोधायचा आहे ना. मग ह्या दोन्हीपैकी कोणता लहान आला? 4/7 लहान आला ह्या दोघांपैकी. बघा आता इथं तसंच करायचं. 2 आणि 14चा गुणाकार 14 2 28 आणि हे 28 5 किती होतात रे? 28 5 140 27 5 135 होतात ना. मग 28 5 140 बरोबर. आणि मग याच्यामध्ये सुद्धा मोठा कोणता? 140. आपल्याला लहान शोधायचा आहे म्हणजे 2/28 लहान आहे यांच्या ह्या दोघांपैकी बरोबर आहे की नाही? म्हणजे 2/28 आणि हे ह्याच्यातला 4/7. आता ह्या दोन्हीमध्ये परत शोधायचं आहे आपल्याला. येते लक्षात काय करत आपण? नंतर 28 चौक किती होतात? 28 चौक 112 आणि 7 2 14 आपल्याला लहान शोधायचं आहे ना. मग आपलं कोणतं असणार उत्तर? 2/28 कारण हा 112 आहे. हा फक्त 14 आहे. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक कोणता? 2/28 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला अगदी बरोबर येतोय पहा. पुढील प्रश्न आहे 2017ला विचारलेला प्रश्न आहे. 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? सगळ्यात महत्वाचा हा शब्द आहे पहा नाही. सममूल्य नसणारा शोधायचा आपल्याला. म्हणजे असणाऱ्या अपूर्णांक बाजूला काढावं. इथं बघा 8 त्रिक 24 24 आणि 5 29/8 म्हणजे हा सममूल्य आहे. इथं 58/16 जर तुम्ही भाग दिला बघा तर 2 ने भाग दिला तर बरोबर इथे 29 येणार आहे आणि 2 8 16 29/8 येते बरोबर आहे ना. म्हणजे हा सुद्धा सममूल्य आहे. या ठिकाणी बघा 8 8 64 आणि 6 किती झाले? 70/8 येते याचं उत्तर जो की सममूल्य नाहीये. आणि हा तर पुढे बघा 0 0 कॅन्सल केला 29 हा सुद्धा सममूल्य आहे. आपल्याला सममूल्य नसणारा अपूर्णांक शोधायचा होता म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न आहे पहा मित्रांनो 2017ला विचारलेला आहे. 6/10 या अपूर्णांकात 6/10 किती वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल? तर या प्रश्नाचं उत्तर बघा तुम्ही सोडवायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय मला. ठीक आहे. सर्वांनी नक्की कमेंट करायची आणि उत्तर लिहिताना असं नाही की 3 एवढंच नाही किंवा 4 असं नाही करायचं कारण कन्फ्यूज होऊ शकतं पर्याय का वेळा. तर तुम्ही जे काही उत्तर असेल 3 असेल तर 3 वेळा 4 असेल तर 4 वेळा 5 असेल तर 5 वेळा असा शब्द लिहा म्हणजे लक्षात येईल की त्याचं उत्तर काय आहे. येते लक्षात सर्वांना?
तर मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला सर्वांना सोडवता येणार आहे. आपण सर्व प्रकारची प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित स्पष्टीकरण सहित घेतलेली आहेत आणि तुमची चांगली प्रॅक्टिस पण होणार आहे की नाही? आणि तुम्हाला याच्यावरती कोणत्याही प्रकारची अडचण नक्कीच राहिली नसेल असं मला तरी वाटतंय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो, तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून टाका आणि आपले जे मित्र कंपनी आहे त्यांना तुम्ही आपल्या चॅनलची जी लिंक आहे ती शेअर करा, व्हिडिओची लिंक. म्हणजे त्यांना पण माहिती होईल, आपल्या चॅनलला पण एक प्रकारचा सपोर्ट मिळेल. आणि बेल आयकॉन प्रेस नसेल केलं तर करून ठेवा, म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल पहा, आहे की नाही? धन्यवाद.